नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TPA 2000 पेपर सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस जे आहे टेक्निकल सेक्शनच्या बाबतीत या ठिकाणी बघणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 600+ ऑफिसर्स या ठिकाणी घडवलेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना MPSC, JEE, BMC वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये गाईड केलेलं आहे. MPSC 2011 मध्ये 4th टॉपर या ठिकाणी होतो. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की बरेच विद्यार्थी व्हॉट्सॲप करत होते की VSA ची TPA 2024 साठी टेस्ट सिरीज असणार का, तर त्या संदर्भात लवकरच एक चांगले अपडेट तुमच्यासाठी आपण देणार आहे. तर ॲनालिसिस या ठिकाणी बघूया मित्रांनो. साधारण 16 वेगवेगळे सब्जेक्ट्स या ठिकाणी बघू शकता. तर 2023 ला 2 शिफ्ट या ठिकाणी झाल्या होत्या. एन्व्हायरमेंटल मध्ये शिफ्ट 1 ला 3 क्वेश्चन, शिफ्ट 2 ला 3 क्वेश्चन या ठिकाणी आले होते. एन्व्हायरमेंटल स्टडीजला, सर्वेइंगला 4 आणि 5 या ठिकाणी आले होते. बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग 2 ते 3 क्वेश्चन या ठिकाणी आले होते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट जो आहे प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट 3 आणि 2 क्वेश्चन आले होते. कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन 4 ते दोन्हीकडे पण 4 क्वेश्चन आले. GT एका ह्याला 2 आलेत, एका ह्याला 0 या ठिकाणी आलेले आहेत. ट्रान्सपोर्टेशन आणि हायवे जे आहे ते 5 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. इंजिनिअरिंग ग्राफिक्स 1 क्वेश्चन आलेला आहे, 2 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन 4, 3 अशा पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे. कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग ह्याच्यासाठी 2 क्वेश्चन आणि 3 क्वेश्चन या ठिकाणी आलेलं आहे. रेल्वेसाठी मित्रांनो 2 क्वेश्चन आलेले आहेत. ब्रिज इंजिनिअरिंग वरती मात्र क्वेश्चन या ठिकाणी आलेला नव्हता. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग 1 आणि 3, त्यानंतर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग 5 आणि 3 आणि कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स 1 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. आणि इमर्जिंग ट्रेंड जे आहे त्याच्यावरती 1 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत. जी काही TCS कंपनी आहे त्यांच्या क्वेश्चन बँकमधून अशा पद्धतीने क्वेश्चन सेट झालेले आहेत. भविष्यात सुद्धा साधारण असाच रेशो या ठिकाणी राहू शकतो आणि थोडेफार चेंजेस यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना एक गाईडलाईन असण्यासाठी ही स्लाइड तुम्हाला महत्त्वाची आहे. पण असं नका समजू की हायवे इंजिनिअरिंग मागच्या वेळी 5 आले त्यामुळे ह्यावेळी पण 5च येतील. ते 3-3 पण होऊ शकतात आणि जे ब्रिज 0-0 होतं ते 2-2 होऊ शकतं. तर थोडंसं व्हेरिएशन होणार आहे. त्यामुळे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी करायचे आहेत. टोटल टेक्निकल सेक्शन 40 क्वेश्चनचा या ठिकाणी होता. तर स्ट्रॅटेजीमध्ये महत्त्वाचं आहे की तुम्ही सिलेबस कंप्लीटवर पहिला भर द्या. बऱ्याच लोकांचा आता सिलेबस कंप्लीट झाला असेल आणि TPA डिपार्टमेंटनं तुम्हाला आता डेट्स पण दिलेले आहेत. साधारण 50-55 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. एक चांगली पोस्ट आहे जिथं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं संधी आहे. बरेच माझे स्टुडंट्स TPA आहेत, जुने काही सिनियर्स माझ्या ओळखीचे आहेत आणि त्याच्यामुळं TPA एक चांगली पोस्ट आहे. PWD JEEच्या इक्विवलेंट पोस्ट म्हटला तरी काय वावगं ठरणार नाही. MCQ प्रॅक्टिस पण तुम्हाला प्रॉपर करायची आहे. जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचे MCQ प्रॅक्टिस करा. तुम्ही टेक्स्टबुक ॲप वापरू शकता. तुम्ही आणखी काही जे रेफरन्स बुक्स आहेत ते वापरू शकता याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे रिव्हिजन, रिव्हिजन आणि रिव्हिजन. तर ही जर तुम्ही प्रॉपर केला मित्रांनो तर खूप जबरदस्त आउटपुट तुम्हाला येणार आहे. दॅट्स इट. ऑल दी बेस्ट. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही क्वेरी असतील तर निश्चितच तुम्ही खाली दिलेल्या नंबरला या ठिकाणी गाईड करू शकता, गायडन्स घेऊ शकता. आणि माझ्याकडून काही गायडन्स आवश्यक असेल तर या ईमेल ID ला तुम्ही मला ईमेल करू शकता. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.